नमस्कार मित्रांनो मी विशाल सोनवणे। तर लाडकी बहीण योजनेविषयी सर्वात मोठी अपडेट आलेली आहे। तर 50 लाख महिलांच्या खात्यावरती पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे, परंतु अजूनही अशा काय महिला आहेत की त्यांच्या खात्यावरती एकही रुपया आलेला नाही। परंतु आदिती तटकरे मॅडमनी दिलेल्या माहितीनुसार पैसे का आले नाही त्याची सुद्धा सर्व माहिती सांगितलेली आहे। सोबतच काल झालेल्या सभेमध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा संपूर्ण डिटेल सांगितलेले आहे की कोणत्या महिलांना हे पैसे आलेले आहेत आणि कोणत्या महिलांना हे पैसे आलेले नाहीत आणि कशामुळे हे पैसे आले नाहीत त्याची सुद्धा कारणे सांगितलेले आहेत। तर आपण एक एक गोष्ट पूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। जर तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट पाहिजे असतील तर नक्कीच आपल्या मराठी माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा। तर महिला व बालविकास विभागाच्या अधिकारी पूर्णपणे तटकरे मॅडमनी जी माहिती दिली ती सर्वांना हादरून टाकणारी माहिती आहे। तर या माहितीमध्ये काय सांगितलेलं आहे ते सुद्धा बघून घेऊयात। तर 50 लाख महिलांना पैसे आलेत, एक गोष्ट लक्षात घ्या, राज्यातील 50 लाख महिलांच्या खात्यावरती दुसऱ्या टप्प्याचे पैसे जमा करण्यात आलेले आहेत, परंतु अशा महिला आहेत की ज्यांना अजून एकही रुपया मिळाला नाही, म्हणजेच पहिल्या टप्प्याचे एकही रुपया मिळाला नाही। परंतु ज्या महिला आहेत ज्यांना 2 टप्प्याचे पैसे मिळालेले आहेत त्यांना तिसऱ्या टप्प्याचे पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे। तर या महिलांना पहिल्या टप्प्याचे पैसे का आले नाही त्याची जी कारणे आहेत ती अगदी पूर्णपणे आपण बघून घेऊयात। तर काल झालेली जी सभा होते त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी असं सांगितलेलं आहे की ज्या महिलांचे खाते पूर्णपणे बँक खात्याशी लिंक नव्हते, सोबतच आधार कार्डशी लिंक नव्हते, अशा महिलांना या तांत्रिक अडचणीमुळे पैसे येण्यास अडथळा निर्माण झालेला आहे। परंतु काय करायचं आहे ते सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे। शिंदे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार बघू शकतात राज्यातील गोरगरीब महिलांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे, परंतु ज्यांना पैसे आले नाहीत त्यांनी बँकेशी संपर्क करायचा आहे। म्हणजे जे आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही, ज्यांच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे, अशा कुटुंबधारकांनाच खरंच पैसे आले नाहीत, म्हणजे त्यांना पहिल्या टप्प्याचे सुद्धा पैसे आलेले नाहीत। आता ज्यांच्याकडे थोडंफार बहुतेक प्रमाणामध्ये त्यांची आर्थिक स्थिती थोडीफार ठीक आहे, सोबतच ते अटी शर्तींमध्ये बसत आहेत, त्यांना पैसे आलेले आहेत, परंतु जे गरजू लोक आहेत त्यांच्यापर्यंतच या योजनेचा लाभ मिळालेला नाही। तर त्याच्यासाठी पूर्णपणे एकनाथ शिंदे साहेबांनी जे सांगितलेलं आहे तर ती सर्वात मोठी अपडेट होती, म्हणजेच ते अपडेट की तुम्ही बँकेशी संपर्क करायचा आहे। सोबतच याच्याऐवजी तुम्हाला जर बँकेत जाण्यास जमत नसेल किंवा तुम्ही लांब प्रमाणामध्ये तुमची बँक असेल, तुमचं गाव एकीकडे असेल आणि बँक एकीकडे असेल, तर तुम्हाला सर्वात सोपा उपाय म्हणजे गावातील जवळच्या जी पोस्ट बँक असते तिथं जाऊन तुम्हाला खातं खोलायचं आहे। सोबतच त्यांना असं सांगायचं आहे की आधार सीडिंगसुद्धा आमचं लगेच करून द्या। तर 1 दिवसाच्या आतमध्ये पोस्टाचं बँक खातं पण खोललं जातं, सोबतच आधार सीडिंगसुद्धा 1 दिवसाच्या आतमध्ये होऊन जातं। सोबतच जे टप्प्यांचे विस्तार आहे ते सुद्धा बघून घेऊयात। आता 4,500 रुपये ज्या महिलांचे पूर्णपणे अर्ज पात्र झाले होते, ज्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक होते, त्यांना 4,500 रुपये मिळालेले आहेत। परंतु ते 4,500 रुपये कोणते मिळालेले आहेत तर जुलै महिना, ऑगस्ट महिना आणि सप्टेंबर महिना या 3 महिन्यांचे 4,500 रुपये मिळालेले आहेत। परंतु असे सुद्धा भरपूर प्रश्न त्या सभेमध्ये विचारले गेलेले आहेत की काही महिला अशा होत्या की त्यांनी असं प्रश्न उपस्थित केलेला आहे की आम्हाला पहिला जो टप्पा आहे त्या टप्प्यामध्येच पूर्णपणे पैसे मिळाले नाहीत। तर राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब असणाऱ्या महिलांना पहिला टप्पा मिळाला नसेल तर त्यांनी ही 2 कामे करायची आहेत। राज्याचे पूर्णपणे मुख्यमंत्र्यांनी सांगितलेल्या गोष्टी आहेत। आता जे पहिलं काम त्यांनी सांगितलेलं आहे ते म्हणजे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करायचं आहे आणि दुसरं म्हणजे पूर्णपणे ते जर जमत नसेल तर पोस्टाचं बँक खातं। तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सर्वात 2 महत्त्वाच्या अटी आहेत आणि जर तुमचा फॉर्म पात्र नसेल तर त्याच्याऐवजी आता ज्यांचे फॉर्म रिजेक्टेड झालेले आहेत, इनपेंडिंग आहेत, सोबतच रिसबमिट आहेत, त्यांना सुद्धा आता मुदतवाढ करून देण्यात आलेले आहे। म्हणजे ही योजनेचा उद्देश आहे की गोरगरिबांपर्यंत, सोबतच आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे सक्षम नसणाऱ्या महिला आणि कुटुंबांना याचा लाभ मिळावा याच्यासाठी ही योजना आहे। खरं तर या योजनेचा दुरुपयोग होऊ नये म्हणून तर पूर्णपणे याची अपडेट करून तारीख वाढवण्यात आलेली आहे।
तर बघू शकता जी सभा झाली त्यामध्ये प्रश्न काय विचारलेले आहेत. भरपूर महिलांना पहिला टप्पा सुद्धा मिळालेला नाही. त्यामध्ये महिलांचे जे प्रश्न आहेत, काय प्रश्न आहे, तर पहिला प्रश्न आहे की आम्हाला जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीनही महिन्यांचा ₹1 सुद्धा मिळालेला नाही. आमचा फॉर्म मागच्या जुलै महिन्यामध्येच पात्र ठरलेला, तर आम्ही आशेवरती होतो की ऑगस्ट महिन्यामध्ये पैसे भेटतील, परंतु आम्हाला 31 ऑगस्टपर्यंत सुद्धा पैसे मिळालेले नाहीत. आता 5 सप्टेंबर रोजी तरी मिळतील का नाही हे प्रश्न विचारले गेलेले आहेत. तर सरकारने सांगितल्याप्रमाणे सर्व महिलांच्या अडचणी लवकरच दूर करण्यात येणार आहेत. म्हणजे जे तुमच्या खात्यामध्ये पैसे येण्यास अडथळा निर्माण होत आहे, जी तांत्रिक अडचण होत आहे, त्या अडचणींवरती आता उपाय शोधण्याचं काम चालू आहे. म्हणजे ज्या महिलांना पैसे मिळालेले नाहीत त्या महिलांसाठी पूर्णपणे ही प्रोसेस सुरू केलेली आहे. परंतु अशा महिला आहेत की ज्या महिलांना दोन्ही टप्प्याचे पैसे मिळालेले आहेत त्या तर खुश आहेत, परंतु ज्यांना मिळालेले नाहीत त्या नाराज आहेत. का नाराज आहेत? तर पूर्णपणे फॉर्म भरून सगळ्या गोष्टी त्यांनी त्यांचे दिवस वाया घालून सगळ्या गोष्टी केल्या, तरी पण त्यांच्या हातामध्ये ₹1 सुद्धा मिळालेला नाही. तर सध्याच्या स्थितीला तिसऱ्या टप्प्याची तयारी सुरू झालेली आहे. आता या तिसऱ्या टप्प्यामध्ये कशाचा लाभ भेटणार आहे, कोणत्या महिन्याचे पैसे भेटणार आहेत ते सुद्धा स्पष्ट झालेलं आहे. तर ज्या महिलांना 2 टप्प्याचे पैसे मिळालेले आहेत अशाच महिलांना तिसऱ्या टप्प्याचे पैसे देण्याचे नियोजन सुरू केलेले आहे. म्हणजे ज्या महिलांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 3 महिन्यांचे 2 टप्प्यामध्ये पैसे मिळालेले आहेत त्या महिलांना ऑक्टोबर महिन्याचे सुद्धा कशा पद्धतीने पैसे देण्यात येतील हे सुद्धा स्पष्ट झालेलं आहे. म्हणजेच तुम्ही काय करायचं आहे, लवकरात लवकर तुम्हाला जर अजून पैसे भेटले नसतील तर लवकरच आपल्या बँकेशी संपर्क करायचा आहे आणि त्यांना सांगायचं आहे की आमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का, ॲक्टिव्ह आहे का, सीडिंग आहे का. तर त्यांनी केलं जर नसेल तर लवकरात लवकर त्यांना सांगायचं आहे की आमचं बँक खातं लवकरात लवकर लिंक करा. जी तिसऱ्या टप्प्याची पूर्णपणे तयारी सुरू आहे त्याच्यामध्ये काय गोष्टी सामील करण्यात आलेल्या आहेत ते बघून घेऊयात. सप्टेंबर आणि ऑक्टोबर अशा दोन्ही महिन्यांचे अजून ₹3000 देण्याची तयारी सुरू झालेली आहे. म्हणजे जुलै, ऑगस्ट या 2 महिन्यांचे ₹3000 तर मिळालेले आहेत. मग ते तुम्हाला पहिल्या टप्प्यामध्ये असू द्यात किंवा दुसऱ्या टप्प्यामध्ये दे. पूर्णपणे ज्या महिलांना अजून पैसे आलेले नाहीत त्यांना पूर्णपणे दुसऱ्या टप्प्याचे सुद्धा पैसे नाहीत. तर तिसऱ्या टप्प्यामध्ये ज्या महिलांना पूर्णपणे सप्टेंबर आणि ऑक्टोबर या 2 महिन्यांचे अजून ₹3000 देण्याची तयारी सुरू झालेली आहे. म्हणजेच एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या महिलांना पैसे आले नाहीत तर त्यांना पहिल्या टप्प्यामध्ये नाही, दुसऱ्या टप्प्यामध्ये नाहीत, तर कशामुळे? त्याची जी कारणे आहेत ती कारणे आपण स्वतः शोधावी लागणार आहेत. कारण पूर्णपणे तुमचा फॉर्म हा तुम्हीच पात्र ठरवू शकता. म्हणजे सर्व गोष्टी तुम्हीच अपडेट करू शकता, सर्व गोष्टी तुम्हीच भरून टाकू शकता. त्याच वेळेस तुम्हाला या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. राज्यातील अशा सुद्धा महिला आहे की त्यांच्या आर्थिक स्थिती ठीक आहे, सोबतच त्यांच्या अटी शर्तीमध्ये सुद्धा त्या बसत होत्या, तरी पण त्यांना पैसे मिळालेले आहेत. तर ज्यांच्या आर्थिक स्थिती थोडीफार चांगली आहे, सोबतच घरे सुद्धा चांगले आहेत, त्या महिलांना पैसे तर आलेच आहेत, परंतु जे गरीब आहेत त्यांनाच का प्रॉब्लेम येत आहे हा सुद्धा प्रश्न उपस्थित केलेला होता. म्हणजे जे आर्थिकदृष्ट्या गरीब आहेत त्यांना पूर्णपणे या पैशांची गरज आहे, त्यांच्यापर्यंतच का पूर्णपणे ही योजना पोचत नाही असे सुद्धा प्रश्न उपस्थित केलेले आहेत. परंतु महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी सुद्धा असं सांगितलेलं आहे की ही योजना खास गरिबांसाठी केलेली आहे. म्हणजे जे पूर्णपणे दारिद्र्य रेषेखाली आहे, ज्यांच्याकडे पिवळे केसरी रेशन कार्ड आहे, अशाच महिलांसाठी, अशाच कुटुंबांसाठी ही योजना आहे. जर तुम्ही याचे पैसे नाही मिळाले तर अजून एक ऑप्शन दिलेला आहे. म्हणजे रिजेक्टेड झालेला असू द्या, इनपेंडिंग असू द्या किंवा तुमचा अजून काही प्रॉब्लेम असू द्या, याची सुद्धा तुम्हाला पूर्णपणे तपासणी करता येणार आहे, ते सुद्धा आपल्या मोबाईलवरती. म्हणजे तुम्ही वेबसाईटवरून फॉर्म भरलेला असेल तर तिथं तुम्हाला रिजेक्टेड झाला असेल, इनपेंडिंग असेल, याची सर्व माहिती देण्यात येणार आहे. जर तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.